महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला असताना लहानपणाची प्रेयसी पुन्हा जवळ आल्याने तिच्यासाठी पत्नीची हत्या केल्याची घटना उघडीस आली आहे। धाराशिवमधील भूम येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे। त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळून तो प्रेयसीचा मृतदेह असल्याचे भासवले होते। पनवेल डेपो परिसरात धाराशिव येथील गुन्ह्यातील आरोपी येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे यांना मिळाली होती। त्यांनी बुधवारी पनवेल डेपो परिसरात सापळा रचून सूरज लहू तोरडकर वय 20 याला ताब्यात घेतले होते। यावेळी त्याच्यासोबत त्याची अल्पवयीन प्रेयसी देखील होती। दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी भूम येथील गावी पत्नी पौर्णिमा पासलकर वय 18 याची हत्या करून मृतदेह जाळला असल्याचे सांगितले। तसेच ज्या अल्पवयीन मुलीला पळून आणले आहे तिचा तो मृतदेह असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहाजवळ तिच्या नावाने आत्महत्या केल्याची चिठ्ठी टाकली होती। त्यानंतर अल्पवयीन प्रेयसीला घेऊन तो पनवेलच्या चिपळे गावात राहायला आला होता। सूरज याचा 2 महिन्यांपूर्वीच पौर्णिमासोबत प्रेमविवाह झाला होता। मात्र तिच्यासोबत राहत असताना अगोदरची अल्पवयीन प्रेयसी पुन्हा संपर्कात आली। यामुळे तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने पौर्णिमाला मार्गातून हटवण्याचा हत्येचा कट रचला। तर अल्पवयीन मुलीला पळवल्यानंतर तिच्या घरचे मागे लागू नये म्हणून पत्नीचा मृतदेह हा पळवलेल्या मुलीचा भासवला होता। या प्रकरणी सूरज याला अटक करून धाराशिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। जळालेला मृतदेह अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांच्या ताब्यात देत असताना पायाच्या बोटात जुळवी दिसून आली। यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पौर्णिमाच्या कुटुंबियांना देखील पाहणीसाठी बोलवले। यावेळी पौर्णिमाच्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेल्या जन्मखुरामुळे तिची ओळख पटली।